होती. माझं एक टार्गेट होतं की मला ज्यांनी फसवलंय, मी आज युट्यूबच्या तुमच्या मार्फत सगळ्यांना सांगते. मी परवा एक बाईट दिली, त्याच्यामध्ये मी नाव घेतलं नव्हतं, पण मी आता नाव घेऊन सांगते की माझं त्या नंदीविषयी काही माझं दुमत नाही. माझं त्या नंदीवर आजही प्रेम आहे. त्या नंदीचे मालक मनोहर चव्हाण, त्यांनी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवलं. मला थोडा त्यांच्यावर डाऊट होता, म्हणून मी माझे बंधू बापूसाहेब आंबेडकर यांना लाईनवर घेतलं आणि मी तिसऱ्या व्यक्तीला माहित असावं पैरा म्हणून मी बापू दादांना म्हणलं असं असं लोकांचा आपला पैरा झालाय. तर मनोहर चव्हाणांचे शब्द काय होते, ऍक्च्युली माझ्या तोंडात त्यांना दादा भैया म्हणायची काही सुद्धा भावना नाही. माझ्या नजरेत त्या व्यक्तीची किंमत शून्य आहे. त्यांनी सांगितलं मी दुनियेला फसवीन पण माझ्या ताईला कधीच फसवणार नाही. मला हा शब्द त्यांचा, ह्या शब्दात एवढं त्यांनी जीव तोडून सांगितलं आणि परत मला फसवलं. मला ती गोष्ट नाहीच पटली. त्यासाठी मी सांगितलं होतं एक खेळ मी कुणाला तर हरवायसाठी खेळीन.